तू वेडी आहेस का? तुला काय वाटतं? हे प्रेम आहे? हे प्रेम नाही. ही तुझी माझ्यावरची दया आहे. आणि कुठल्याही नात्याची सुरुवात दया या शब्दापासून नाही होऊ शकत. मला माहिती आहे, तू मला नेहमी सांभाळून घेतलंस. जेव्हा मी अडखळलो, धडपडलो, मला सावरायला तू होतीस. या जगाने कधीही मला समजून नाही घेतलं, पण तू मला कायम समजून घेतलंस. हे दिसायला ना खूप सुंदर आहे, खूप छान वाटतं. पण आरसा जसं स्वतःचं प्रतिबिंब कधी पाहू शकत नाही ना, तसं मी तुला कधीही पाहू शकणार नाहीये. तुझ्या सौंदर्याचा कितीही उजेड पडला ना, तरी माझ्या आयुष्यातील अंधार दूर नाही होऊ शकत. तुला असं वाटते की आज तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपलं लग्न व्हावं. पण जर आपलं लग्न झालं आणि उद्या तुला असं वाटलं की इतर नवऱ्याप्रमाणे मीही तुझा हात पकडावा आणि सुसाट पळावं, जमणार आहे मला? इतर नवऱ्याप्रमाणे मीही तुझा चेहरा बघून तुझ्या मनातलं सुख दुःख ओळखावं, तर जमणार आहे मला? नाही. उद्या लग्नानंतर आपल्याला मूल झालं तर कसा सांभाळ करणार आहेस तू? देव न करो तेही मूल माझ्यासारखं दृष्टीहीन झालं तर? नाही नाही, मला मी या नात्यात अडकायला नकोय आणि तुला देखील नाही अडकवायचं. प्रॅक्टिकली विचार कर. मला मान्य आहे की मी तुला आवडतो. अगं पण चंद्रतारे कितीही सुंदर वाटले ना, तर कोणीही आयुष्यभर आभाळाखाली नाही राहत. माझ्या आयुष्यात फक्त अंधार आहे आणि तो अंधार मला तुझ्या आयुष्यात आणायचा नाहीये. आणि मी हे नातं तोडतोय कुठे? मैत्री आहे ना, ती पुरेशी आहे ग मला. हे बघ, विचार कर. हे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. तुला काय वाटतं माझं? तुझी काळजी आहे ना, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. नेहमी समजून घेतेस ना मला, मग आताही माझ्या भावना समजून घे. मला काय म्हणायचंय समजून घे.